ग्रेट डे। मी महादेव मल्हारी साळुंके, राहणार मुंबई, सर्व्हिसला सुद्धा मुंबईलाच आहे। माझा मित्र रोजच्या प्रमाणे व्हॉट्सअपवर ॲड टाकली आणि मी ह्या कार्यक्रमाबद्दल सजग झालो। लहानपणी शाळेमध्ये केलेलं वक्तृत्व, 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल किंवा सादर केलेलं कथाकथन, ते भाषण, हा प्रवास तसा खूप खडतर सुद्धा आणि मोठा सुद्धा। लहान असताना काही वाटत नव्हतं, पण मोठं झाल्यावर भाषणाला उभं राहताना पहिली मनात निर्माण होती ती भीती। ही भीती घालवण्यासाठीच मी इथे आलो। पण इथे आल्यानंतर कळालं, नुसती भीतीच, भाषण म्हणजे नुसतीच भीती नव्हे, पण भाषण म्हणजे हे एक शास्त्र आहे, ही एक कला आहे, याच्यामध्ये सुद्धा इंजिनिअरिंग आहे, याच्या सुद्धा SOP आहेत, हे इथे आल्यावर कळालं। सरांनी इथे वेगवेगळं मार्गदर्शन केलं, त्याच्या स्टेप सर्वांना सांगितल्या, आम्हालाही सांगितल्या, आणि त्यामुळे आम्ही इथे या भाषणामध्ये टरबूज व्हायला आम्हाला मदत झाली। सरांबद्दल बोलायचं झालं तर आपण बऱ्याच लोकांचे मोटिवेशनल भाषण ऐकतो, पण त्या भाषणाला काय होतं, फक्त घोषणा, मोठ्याने घोषणा देऊन मोटिवेशनच होतं, पण शिकायला मिळत नाही। इथे सुद्धा मागील 2-3 दिवसात नुसत्या घोषणा झाल्या असत्या, आम्ही सर्व मोटिवेट झालो असतो, पण शिकायला मिळालं नसतं। पण सरांनी आमच्यामध्ये येऊन आम्हाला आमच्या पद्धतीने शिकवलं। जेव्हा मरगळ यायची तेव्हा घोषणा द्यायच्या, मोटिवेशन व्हायचं, पण ते तेवढ्या पुरतं, आणि नंतर पूर्ण सर आम्हाला शिकवायला सुरुवात करायची। आमच्यासारखाच एक श्रोता म्हणून सुद्धा ते श्रोत्याप्रमाणे वागायचे आणि आम्हाला शिकवायचे। त्या शिकवण्यामधून आम्ही एक आमच्यामध्ये मैत्रीचं नातं निर्माण झालं, आणि आम्ही नीट ध्यान देऊन, लक्ष देऊन त्यांनी दिलेले धडे आम्ही नीट गिरवू शकलो, ऐकू शकलो, आणि ते प्रत्यक्षात आणू शकलो। शिकवण्याबरोबरच केलेलं प्रात्यक्षिक, मग ते 1 मिनिटाचं असेल, 2 मिनिटाचं असेल, 5 मिनिटाचं असेल, किंवा आता सादर केलेलं 10 मिनिटाचं सुद्धा भाषण असेल, ही जी भीती निघाली, ही जे धाडस निर्माण झालं, हे सरांनी शिकवलेल्या, सरांच्या शिकवण्याच्या हातोटीमुळे आणि त्यांनी दिलेल्या, व्यवस्थित दिलेल्या प्रशिक्षणामुळे शक्य झालं। ह्या प्रशिक्षणामुळे भीती तर गेलीच, शैली सुद्धा थोडी निर्माण झाली आणि कॉन्फिडन्सही आला। ह्यामध्ये खूप 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 काही बदल झाले, आणि आम्ही आता त्या भाषण देण्याच्या, म्हणजे व्याख्यात्या होण्याच्या मार्गावर आम्ही मार्गक्रमण आमचं सुरू झालं। याही पुढे मी ह्या यश इन्स्टिट्यूटच्या टचमध्ये राहून यांचं जेव्हा जेव्हा मार्गदर्शन मिळेल तेव्हा तेव्हा मी घेण्याचा प्रयत्न करेन। धन्यवाद। किती मिनिटं?